नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. बिहारची राजधानी पाटणा आणि देशभरात विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेले शिक्षक म्हणजेच खान सर. मंगळवारी रात्री खान सर यांच्या कोचिंग क्लासेस बाहेर घडलेल्या एका घटनेनं मोठी खळबळ उडाली. खान सरांचा दावा आहे की त्यांच्या कोचिंग क्लासेसला लक्ष्य करत काही जणांनी गोळीबार केला, तोडफोड केली आणि यामागे प्रतिस्पर्धी कोचिंग क्लासेसचा हात असल्याचा आरोप खान सर यांनी केलाय. मात्र दुसरीकडे पाटणा पोलिसांनी हा दावा फेटाळून लावलाय. ही घटना गोळीबाराची नसून दोन कोचिंग क्लासेस संबंधित व्यक्तींमधील वाद आणि मारहाणीची घटना असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. पाहूयात हे संपूर्ण धक्कादायक प्रकरण नेमकं काय आहे. पाटण्यातील मुसल्लाहपूर हाट परिसर स्पर्धा परीक्षांच्या कोचिंग क्लासेससाठी प्रसिद्ध असलेला हा भाग मंगळवारी रात्री अचानक चर्चेत आला. कारण होतं देशभरात लोकप्रिय असलेल्या खानसर यांच्या कोचिंग क्लासेसच्या बाहेर झालेला गोंधळ. दरम्यान देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेले खानसर हे यूट्यूब आणि ऑनलाईन शिक्षण क्षेत्रातील मोठं नाव मानलं जातं. सोप्या हिंदी भाषेत अवघड विषय शिकवण्याची त्यांची शैली विद्यार्थ्यांना विशेष आवडते. त्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मलाही कोट्यावधी फॉलोअर्स आहेत. पाटण्यातील त्यांच्या कोचिंग क्लासेसमध्ये हजारो विद्यार्थी सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. याच लोकप्रियतेमुळे ही घटना देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. खान सर यांच्या म्हणण्यानुसार काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कोचिंग क्लासेसच्या बाहेर येत हल्ला केला. या हल्ल्यात गोळीबार झाला, कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आणि त्यात त्यांच्या सुरक्षा रक्षकालाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप खान सर यांनी केलाय. हल्लेखोरांची ओळख पटल्याचा दावाही खान सर यांनी केलाय. प्रतिस्पर्धी कोचिंग संस्थेकडून हा हल्ला असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. घटनेनंतर माध्यमांशी बोलताना खान सर यांनी गंभीर आरोप केलेत. त्यांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांकडून कमी शुल्क आकारल्यामुळे काही कोचिंग क्लासेस नाराज आहेत. याच कारणातून सूडबुद्धीनं हल्ला घडून आणल्याचंही त्यांनी सांगितलंय. इतकंच नव्हे तर यापूर्वीही कोचिंग क्लासेसला उडून देण्याच्या धमक्याही मिळाल्याचा दावा खान सर यांनी केलाय. घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पाटणा पूर्व विभागाचे पोलीस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की प्राथमिक तपासात गोळीबार झाल्याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. त्यांच्या मते दोन कोचिंग संस्थेशी दोन कोचिंग क्लासेसमधील संबंधित व्यक्तीमध्ये हा वाद झाला आणि त्यातून मारहाणीची घटना घडली. या घटनेत एक सुरक्षा रक्षक जखमी झाला असला तरी एफआयआर मध्ये गोळीबार किंवा स्फोटकांचा कोणताही उल्लेख नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. या घटनेमागे कोचिंग व्यवसायामधील स्पर्धा हे महत्वाचं कारण असू शकतं. खान सर यांची खान ग्लोबल स्टडीज संस्था तुलनेनं कमी शुल्कात विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून देते आणि यामुळे परिसरातील इतर कोचिंग संस्थांशी स्पर्धा वाढल्याची चर्चा आहे. मात्र या प्रकरणात कोणत्याही संस्थेचे नाव अधिकृतपणे पुढे आलेलं नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच या संपूर्ण प्रकरणामागचं खरं सत्य हे समोर येणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.